हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल आपण दोन प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. फर्स्ट प्रॉपर्टी वॉज दॅट ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे एखादी कॉर्ड आहे आणि सेंटरमधून त्या कॉर्डवर एक परपेंडिक्युलर टाकला आहे. तर अशा वेळेस या कॉर्डचे समान भाग होतात. समजा या कॉर्डची लांबी 10 सेंटीमीटर असेल तर सेंटरमधून परपेंडिक्युलर टाकल्यावर ह्या सेगमेंटचे म्हणजे या कॉर्डचे जे दोन भाग झालेत ते प्रत्येकी 5-5 सेंटीमीटरचे असतील. तर ही प्रॉपर्टी तुम्ही 8वी मध्ये यूज केलेली आहे, 9वी मध्ये प्रूव्ह केलेली आहे, बरोबर. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आपण पाहिली, ए सेगमेंट जॉइनिंग सेंटर अँड मिड पॉइंट ऑफ ए कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू दॅट कॉर्ड. म्हणजे या कॉर्डचा हा मिड पॉइंट आहे आणि हा सेंटर आहे. तर मग हा सेगमेंट या कॉर्डला परपेंडिक्युलर असेल. तर आणखीन आपण कॉन्ग्रुएंट कॉर्डच्या काही प्रॉपर्टीज पाहूयात. बघा, suppose there are two chords of a circle which are congruent. ह्या दोन्ही कॉर्डची लांबी सारखी आहे. सपोज AB and CD. लक्षात आलं? and O is the center. OM perpendicular AB and ON perpendicular CD. Then OM is the distance of this chord फ्रॉम द सेंटर. बरोबर. म्हणजे बघा, हा सेगमेंट आणि या ठिकाणी एक पॉईंट आहे आणि तुम्हाला असं विचारलं की हा सेगमेंट या पॉईंटपासून किती अंतरावर आहे. तर ते तुम्ही कसं मोजणार? म्हणजे हे अंतर मोजणार का हे अंतर मोजणार? नेमकं कुठलं अंतर मोजणार? बरोबर आहे. तर तुम्ही इथं एक परपेंडिक्युलर काढणार आणि हे परपेंडिक्युलर अंतर म्हणजेच त्या कॉर्डचं सेंटरपासूनचं अंतर. सो OM इज द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. याच पद्धतीने ON हे CD या कॉर्डचं सेंटरपासूनचं अंतर आहे. मग ही प्रॉपर्टी काय सांगते की जर दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर मग त्या सेंटरपासून समान अंतरावर असतं. म्हणजे सेंटरपासून समजा ही कॉर्ड 2 सेंटीमीटर अंतरावर असेल तर ही पण कॉर्ड 2 सेंटीमीटर अंतरावरच असेल. दॅट इज OM इज इक्वल टू ON. तर याचं आपण स्टेटमेंट घेऊयात. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ ए सर्कल are equidistant from the center. From the center of the circle. In figure, chord AB congruent chord CD. O is the center. OM perpendicular AB and ON perpendicular CD. Then OM is equal to ON. Write down. ही प्रॉपर्टी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाणार नाही आहे, परंतु याचा वापर प्रॉब्लेम सोडवताना काही ठिकाणी तुम्हाला करायचा आहे.
नेक्स्ट प्रॉपर्टी, याचा कॉन्व्हर्स पार्ट. यात काय सांगितलं आहे की जर कॉर्ड सारखे असतील, कॉन्ग्रुएंट असतील, तर त्या सेंटरपासून सारख्या अंतरावर असतात. आता याचा कॉन्व्हर्स पार्ट असा आहे की जर दोन कॉर्ड सेंटरपासून सारख्या अंतरावर आहेत, म्हणजे OM परपेंडिक्युलर ON, म्हणजे हे अंतर जर सारखे असतील तर मग कॉर्ड पण कॉन्ग्रुएंट असतील. लक्षात आलं? कॉर्ड्स मग ह्या 2 असतील किंवा 3, 4 किती असतील. समजा 3 कॉर्ड आहेत आणि त्या सेंटरपासून सारख्या अंतरावर आहेत, मग तिन्ही कॉन्ग्रुएंट असतील. कॉर्ड्स which are equidistant from the center of a circle are congruent. In figure, O is the center, OM perpendicular AB and ON perpendicular CD, and OM is equal to ON. Then chord AB कॉन्ग्रुएंट कॉर्ड CD लिहून घ्या. हे next property, congruent chords of a circle forms congruent angle at the center of the circle. Congruent chords of a circle forms congruent angles at the center of the circle. याचा अर्थ काय बघा की या सर्कलमध्ये या 2 कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत आणि O सेंटर आहे. तर मग ही कॉर्ड AB या सेंटर जवळ हा अँगल तयार करते, अँगल AOB. तर कॉर्ड CD सेंटरपाशी हा अँगल बनवते. मग कॉर्ड जर सारखे असतील तर मग हे अँगल पण सारखे असतील. लक्षात आलं? दिस अँगल इज फॉर्म्ड बाय कॉर्ड AB at the center and this angle is formed by chord CD at the center. In figure, chord AB congruent chord CD. O is the center, then angle AOB congruent angle COD.
लिहून घ्या. नंबर 6. तर ही प्रॉपर्टी म्हणजे या प्रॉपर्टीचा कॉन्व्हर्स पार्ट आहे. यात काय सांगितलं आहे की जर कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर मग अँगल कॉन्ग्रुएंट असतात. या ठिकाणी असं सांगितलं आहे की जर दोन कॉर्ड सेंटरपाशी कॉन्ग्रुएंट अँगल तयार करत असतील तर मग ह्या कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील. लक्षात आलं? Chords which forms congruent angles at the center of the circle are congruent. In figure, angle AOB थोडक्यात देतोय मी, congruent angle COD, where O is the center, then AB congruent CD. तर या 6 प्रॉपर्टीज तुम्ही लक्षात ठेवा. तर पहिली प्रॉपर्टी आपण काय पाहिली होती? ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. सेकंड प्रॉपर्टी, सेगमेंट जॉइनिंग सेंटर अँड मिड पॉइंट ऑफ ए कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. तीसरी प्रॉपर्टी, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टेंट फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. नंबर 4, कॉर्ड्स विच आर इक्विडिस्टेंट फ्रॉम द सेंटर आर कॉन्ग्रुएंट. नंबर 5, congruent chords forms congruent angles at the center. And last 6, chords which forms congruent angles at the center are congruent. Now we will see circles passing through one, two, 3 points. आपण बघूयात की एका पॉईंटमधून किती सर्कल जातात, 2 पॉईंटमधून किती सर्कल जातात, 3 पॉईंटमधून किती सर्कल जातात. हे बघा, सपोज देयर इज ए पॉईंट P इन ए प्लेन. तर मग या P मधून जाणारे तुम्हाला किती सर्कल्स काढता येतील? बरोबर आहे, इनफायनाईट सर्कल्स तुम्ही काढू शकता. हे बघा, हे एक सर्कल आपण काढलं, त्यांचे रेडियस वेगवेगळे असू शकते. तर तुम्हाला असे
असंख्य सर्कल्स काढता येतील. दॅट मीन्स इनफायनाईट ऑर इन्युमरेबल सर्कल्स कॅन बी ड्रॉन थ्रू ए पॉईंट. बरं, 2 पॉईंटमधून किती सर्कल्स काढता येतील हे आपण पाहूयात. सपोज देर आर 2 पॉईंट्स A and B in a plane. Then how many circles you can draw passing through A and B? हे बघा, we join A and B. Now we draw a perpendicular bisector of this segment AB. याचा आपण एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. परपेंडिक्युलर बायसेक्टर तुम्हाला माहीत आहे, हे तुम्हाला 9वी मध्ये याचा थिअरम झालेला आहे. सपोज लाईन L इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. दिस इज परपेंडिक्युलर बायसेक्टर. दॅट मीन्स AM इज इक्वल टू BM. ऑल्सो दिस अँगल इज 90 डिग्री. नाउ व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर? तो थिअरम काय सांगतो? Every point on a perpendicular bisector of a segment is equidistant from the end points of that segment. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. याच्यावर आपण समजा हा P पॉईंट घेतला, तर हा थिअरम काय सांगतो की हा पॉईंट A आणि B पासून समदूर असेल, म्हणजे PA आणि PB हे दोन्ही अंतर सारखे असतील. समजा हे 5 सेंटीमीटर तर हे 5 असेल. समजा तुम्ही याच रेषेवर दुसरीकडे कुठं पॉईंट घेतला, समजा या ठिकाणी घेतला, तरीसुद्धा हा Q पॉईंट A पासून आणि B पासून समदूर असेल, इक्विडिस्टंट असेल. समजा हे 4 सेंटीमीटर असेल तर हे 4 असेल. आलं का लक्षात? तर मग मला सांगा, आपण याच्यावर एक पॉईंट घेतला समजा O, नंतर OA एवढं अंतर आपण घेतलं, O सेंटर मानला आणि एक सर्कल काढलं. काय केलं आपण? Oला सेंटर मानलं, OA डिस्टन्स घेतलं, रेडियस घेतली आणि एक सर्कल काढलं. तर मग मला सांगा, हे सर्कल B मधून जाईल का? जाणार. कशामुळे जाणार? हे बघा, बिकॉज OA इज इक्वल टू OB. कारण ह्या वर्तुळाच्या काय आहेत? त्रिज्या आहेत. वर्तुळाच्या त्रिज्या ह्या कॉन्ग्रुएंट असतात, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे OA आणि OB सारखे असेल. तर मग या रेषेवर तुम्हाला किती पॉईंट्स घेता येतील? रेषेवर किती पॉईंट्स असतात? इनफायनाईट पॉईंट्स असतात, बरोबर. मग समजा तुम्ही इथं पॉईंट घेतला आणि OA एवढी रेडियस घेतली आणि जर सर्कल काढलं, तर निश्चितपणे हे सर्कल B मधून पण जाईल, है ना. समजा तुम्ही इथं पॉईंट घेतला, इथून एवढं अंतर घेतलं, पुन्हा एक सर्कल काढलं, तर ते सर्कलसुद्धा B मधून जाणार आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला अनेक सर्कल इथं मिळत राहणार आहेत. आणि त्या सगळ्या सर्कलचा सेंटर जो आहे तो कुठे असणार आहे? तर या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे असेल, बरोबर. लक्षात आलं ना तुमच्या? हे बघा, इथं मी काही सर्कल्स काढून दाखवलेत तुम्हाला. तर असे अनेक सर्कल तुम्हाला काढता येतील. सो इन्युमरेबल सर्कल्स कॅन बी ड्रॉन थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. नाउ वी विल सी हाउ मेनी सर्कल्स कॅन बी ड्रॉन थ्रू 3 points. Now question arises that whether these 3 points are collinear or not. Suppose 3 points are collinear. हे 3 पॉइंट समजा एकाच रेषेवर आहेत, A, B आणि C. तर मग मला सांगा, A, B आणि C मधून जाणारे तुम्हाला किती सर्कल्स काढता येतील? एक पण नाही.
कारण तुम्ही ए आणि सी मधून जर सर्कल काढलं तर ते बी मधून जाणार नाही, आणि ए आणि बी मधून जर सर्कल काढलं तर ते सी मधून जाणार नाही. म्हणजेच 3 पॉईंट जर कोलिनियर असतील, एका रेषेवर असतील, तर एकही सर्कल तुम्हाला काढता येणार नाही. बरं, समजा हे 3 पॉईंट नॉन कोलिनियर असतील, तर मग समजा ते असे आहेत, तर मग अशा वेळेस यांच्यातून किती सर्कल काढता येतील ते आपण बघू. वी जॉईन ए बी, बी सी अँड ए सी. आता आपण ह्या सेगमेंट ए बीचा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, जसं मग काढला ना त्या पद्धतीनं. तर मग परपेंडिक्युलर बायसेक्टरच्या प्रॉपर्टीनुसार याच्यावरचा प्रत्येक पॉईंट हा ए आणि बी पासून इक्वल अंतरावर असेल, बरोबर. नंतर समजा आपण या बी सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, तर मग या रेषेवरचा प्रत्येक पॉईंट हा बी आणि सी पासून समदूर असेल, करेक्ट. आता हे दोन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर समजा या ठिकाणी छेदतात. मग मला सांगा, हा ओ पॉईंट या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे ए बीच्या, म्हणजे ओ कुणापासून समदूर असेल, करेक्ट. ओ ए आणि ओ बी पासून समदूर असेल. त्याच पद्धतीने ओ पॉईंट अजून कुठे आहे, तर बी सीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. त्यामुळे ओ पॉईंट कुणापासून समदूर असेल, तर बी आणि सी पासून, दॅट इज बी ओ बी इज इक्वल टू ओ सी. म्हणजे हे तिन्ही डिस्टन्स सारखे असणार आहेत. याचाच अर्थ असा की तुम्ही जर ओ सेंटर मानलं आणि ओ ए एवढी जर रेडियस घेतली आणि एक सर्कल काढलं, तर ते सर्कल निश्चितपणे बी आणि सी मधून जाईल. लक्षात आलं का. आता हे असं आपण डायरेक्ट असं हाताने काढू शकत नाही, तुम्हाला फक्त एक सांगतो अंदाज. तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला सर्कल मिळेल. आणि या सर्कलचा सेंटर हा इथला असेल, ओ. लक्षात आलं का. बरं, आता तुम्ही मला सांगा की अजून एखादं सर्कल काढता येईल का या 3 पॉईंटमधून जाणारं आणि वेगळा सेंटर असणारं, तर नाही. या 3 पॉईंटमधून जाणारं फक्त तुम्हाला एक आणि एकच सर्कल काढता येईल. ते 3 पॉईंटसुद्धा कसे पाहिजेत, नॉन कोलिनियर पाहिजेत, कारण कोलिनियर असतील तर एकही सर्कल काढता येणार नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्ही 4 पॉईंट्स पाहिलेत. कोणते कोणते. पहिला पॉईंट की एका पॉईंटमधून असंख्य सर्कल्स काढता येतात. 2 पॉईंट्समधून असंख्य सर्कल्स काढता येतात. 3 नॉन कोलिनियर पॉईंट्समधून एक आणि एकच सर्कल काढता येतं. आणि 3 कोलिनियर पॉईंट्समधून एकही सर्कल काढता येत नाही. तर हे 4 पॉईंट्स आपण फक्त लिहून घेऊ. त्याचं डिस्क्रिप्शन काही लिहायची आपल्याला गरज नाही. इनफायनाइट सर्कल्स पास थ्रू a single point. Second, infinite circles pass through two distinct points. Number 3, no circle pass through three collinear points. One and only one circle pass through three non-collinear points.
तर हे 4 पॉईंट्स तुम्ही लिहून घ्या. आपल्याला एक थेरम पाहायचा आहे, टँजंट थेरम. तर तो थेरम पाहण्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये आपण टँजंट अँड सेकंट याबद्दल थोडी माहिती पाहिली होती, त्याची एकदा आपण रिव्हिजन करूयात. If there are two distinct points common to both the circle and the line, then the line is called secant. हे बघा, ही लाईन L आणि हे सर्कल, तर या दोघांमध्ये किती पॉईंट्स कॉमन आहेत, म्हणजे असे किती पॉईंट्स आहेत जे की लाईनवर पण आहेत आणि सर्कलवर पण आहेत. असे पॉईंट्स किती आहेत? बरोबर, 2 आहेत. आणि ते 2 पॉईंट कसे आहेत? वेगवेगळे आहेत, डिस्टिंक्ट आहेत. म्हणून या लाईनला काय म्हणतात? सेकंट. बरोबर, कारण ही लाईन या सर्कलला 2 पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट करते. समजा मी इथंच काढली आहे लाईन, समजा टी. तर हिला आपण काय म्हणतो? टँजंट. बिकॉज धिस लाईन इंटरसेक्ट द सर्कल इन ओनली 1 पॉईंट. एकाच पॉईंटमध्ये जर इंटरसेक्ट केलं तर टँजंट, आणि 2 वेगवेगळ्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केलं की सेकंट म्हणायचं. एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केलं की टँजंट, आणि 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केलं की सेकंड. आलं लक्षात? तर याला तुम्ही एक नाव द्या, टँजंट थेरम. तर हा थेरम काय सांगतो बघा, ए टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ ए सर्कल इज परपेंडिक्युलर to the radius at the point of contact. बघा, थेरम महत्त्वाचा आहे, याचा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला वापर करायचा आहे. तर थेरम असा सांगतो, suppose this is a circle with center O and this is a tangent. Line L is the tangent. This is a circle with center O. Line L is the tangent to this circle at point, suppose A. Then we have to prove tangent L, that is line L, is perpendicular to radius OA. Given. गिव्हनमध्ये काय लिहायचं, टू प्रूव्हमध्ये काय लिहायचं, हे तुम्हाला 9वी मध्ये झालेलं आहे. बरोबर. तर हे जे कंडिशनल स्टेटमेंट असतं त्याचा अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट असे 2 पार्ट असतात.
तर अँटीसिडंट पार्ट हा गिवनमध्ये लिहायचा आणि कॉन्सिक्वेंट पार्ट हा टू प्रूव्हमध्ये लिहायचा असतो, पण फिगरला अनुसरून लिहायचा असतो. तर बघा गिवन लाईन एल इज द टँजंट टू द सर्कल with center O at point of contact A. तर तुम्ही हे स्टेटमेंट लिहून घ्या, ही फिगर काढा आणि हे गिवन लिहा. To prove line L perpendicular radius OA. Proof. तर हा प्रूफ आपण इनडायरेक्ट पद्धतीने द्यायचा आहे. इनडायरेक्ट प्रूफ तुम्ही 9वी मध्ये शिकलात, इनडायरेक्ट प्रूफ आणि डायरेक्ट प्रूफ. तर फार थोडे प्रूफ हे इनडायरेक्ट प्रूफ या पद्धतीने सोडवायचे ते. तर इनडायरेक्ट प्रूफमध्ये आपण काय करतो की जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते चुकीचं आहे असं आपण अगोदर गृहीत धरायचं आणि नंतर आपण जे गृहीत धरलं ते कसं चुकीचं आहे हे सिद्ध करून दाखवायचं. म्हणजे इथं आपल्याला ही लाईन ह्या रेडियसला परपेंडिक्युलर दाखवायची आहे, प्रूव्ह करायची आहे. मग आपण गृहीत धरायचं की समजा ही लाईन ओ एला परपेंडिक्युलर नाही, मग आपण जे गृहीत धरलं ते कसं चूक आहे हे सिद्ध करून दाखवायचं. तर बघा अगोदर व्यवस्थित समजावून घ्या आणि नंतर लिहून घ्या. Assume that line L is not perpendicular to segment OA. ही लाईन हिला परपेंडिक्युलर नाही असं आपण समजू. तर यासाठी आपण इथे एक वेगळी फिगर काढू. हे बघा ही लाईन L. आता OA परपेंडिक्युलर नाही आहे, मग हे OA जर परपेंडिक्युलर नसेल तर मग दुसरा कुठला तरी परपेंडिक्युलर असला पाहिजे. मग समजा आपण असं गृहीत धरू की OA परपेंडिक्युलर नाही म्हणजे ते समजा या पद्धतीनं आहे, मग दुसरा कुठला तरी परपेंडिक्युलर असला पाहिजे. मग समजा OB परपेंडिक्युलर आहे म्हणजे आपण तिथे घेतला. आपण गृहीत काय धरलंय की OA परपेंडिक्युलर नाही आहे. मग हा परपेंडिक्युलर नसेल तर मग आपण एक OB परपेंडिक्युलर ह्या लाईनवर काढला. ओके. नेक्स्ट A आणि B हे वेगवेगळे पॉईंट आहेत बरोबर. तर हे AB जेवढं अंतर आहे ना तेवढ्याच अंतरावर आपण आणखीन एक पॉईंट या साईडला घेतला आणि याला आपण C नाव दिलं आणि हे OC जोडले. बघा काय काय केलं लक्षात आलं का. बघा आपल्याला L लाईन OAला परपेंडिक्युलर सिद्ध करायची आहे, परंतु आपण गृहीत धरले की ती परपेंडिक्युलर नाही आहे. मग ही परपेंडिक्युलर नाही म्हणजे दुसरी कुठली तरी असली पाहिजे. मग समजा OB परपेंडिक्युलर आहे या लाईनवर. नंतर काय केलं की AB अंतर जेवढं आहे तेवढ्याच अंतरावर आपण हा C पॉईंट घेतलेला आहे म्हणजे AB आणि BC हे सारखे आहेत. ठीक आहे. देअरफॉर ड्रॉ OB perpendicular line L. Take point C on line L
such that AB equal to BC, also A dash B dash C. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आता इथं काय करायचं आहे ते अगोदर समजावून घ्या, मी नंतर लिहून देतो. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत का बघा. ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये ही बाजू आणि ही बाजू कॉन्ग्रुएंट आहे, तशी आपण इथं रचना केलेली आहे. त्यानंतर ही बाजू दोघांमध्ये कशी आहे, सामायिक आहे. आणि हे दोन अँगल 90 डिग्री असल्यामुळे कॉन्ग्रुएंट आहेत. सो बाय SAS टेस्ट बोथ द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. आणि मग हे ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील ना, तर मग यांचे उरलेले घटक पण कॉन्ग्रुएंट असतील. सो वी गेट OA इज इक्वल टू OC असं आपल्याला मिळेल. लक्षात आलं. मग आता मला सांगा की OA आणि OC जर सारखे असतील, परंतु त्यामध्ये OA काय आहे, OA इज ए रेडियस. OA रेडियस आहे, OA रेडियस आहे. मग OA जर रेडियस असेल तर मग OC पण रेडियस असेल, कारण त्यामध्ये O सेंटर आहे. मग रेडियस वर्तुळाच्या 2 किंवा 3 कितीही काढा, सगळ्या रेडियस कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. सो OA इज इक्वल टू OC असं आपल्याला मिळेल. मग याचा अर्थ काय झाला की जर OA आणि OC जर रेडियस असतील तर पॉईंट A आणि C कुठं असतील, सर्कलवर असतील. A पॉईंट तर सर्कलवर आहेच, कारण OA रेडियस आहे म्हणल्यानंतर A पॉईंट सर्कलवर आहेच. परंतु इथं आपण प्रूव्ह काय केलं आहे की OA आणि OC सारखे आहेत, म्हणजे OC पण रेडियस आहे. याचा अर्थ C पॉईंटसुद्धा कुठं असला पाहिजे, सर्कलवर असला पाहिजे. मग आता बघा, C लाईज ऑन सर्कल, परंतु C पॉईंट आपण कुठं घेतलेला आहे, टेक पॉईंट C ऑन लाईन L, बरोबर. म्हणजे C पॉईंट अजून कुठं आहे, लाईनवर पण आहे. लक्षात घ्या, हे फार महत्त्वाचा पॉईंट आहे. आता याचा अर्थ काय होतो बघा, A आणि C हे दोन्ही पॉईंट कुठं आलेत, सर्कलवर आलेत. त्यानंतर A आणि C हे दोन्ही पॉईंट कुठं आहेत, लाईनवर आहेत, कारण A पॉईंट ऑलरेडी लाईनवर आहे आणि C पॉईंट आपण घेतानाच लाईनवर घेतलेला आहे. म्हणजे त्या लाईनवर हे दोन पॉईंट आहेत. दॅट मीन्स देर आर टू डिस्टिंक्ट पॉईंट्स कॉमन टू बोथ द सर्कल अँड लाईन. मग दोन पॉईंट जर कॉमन असतील तर ती लाईन काय होईल, सेकंड होईल. परंतु आपल्याला दिलं आहे काय, लाईन L इज द टेंजंट. याचा अर्थ आपण जे गृहीत धरलं ते चूक आहे. कळालं. नाव in triangle OBA and triangle OBC, AB is equal to BC. Reason for this is construction. Angle OBA angle OBA congruent angle OBC. Reason for this is each 90 degree, and segment OB congruent segment OB common. Therefore triangle OBA congruent triangle OBC by SAS test, and therefore OA is equal to OC. Reason for this is CSCT, that is corresponding sides of congruent triangles. But OA
is a radius. Therefore, OC also a radius. Therefore, C lies on the circle. Line L intersect the circle in two distinct points. But line L is the tangent because this is given. Therefore, it intersects the circle in only one point. तर एवढं लिहून घ्या. जर यात तुम्हाला काही अडचण आली असेल तर मला विचारा. Our assumption that the line L is not perpendicular to the radius OA is wrong, and therefore line L perpendicular radius OA. Hence the proof. हे लिहून घ्या. हे बघा, काही काही थेरम मोठे आहेत, काही छोटे आहेत, परंतु तुम्ही हे असं अगदी तोंडपाठ न करता समजावून लक्षात ठेवायचे. म्हणजे निबंधासारखं. निबंध आपण कसं तयार करतो, पाठ करतो का निबंध? नाही. तर आपण काही मुद्दे लक्षात घेतो आणि त्या मुद्द्यावरून आपण निबंध लिहितो. मग ते 1 पान 2 पान 3 पानसुद्धा असू शकतो. त्याच पद्धतीने थेरमलासुद्धा पॉईंट वाईज लक्षात ठेवायचं आणि त्या पॉईंटनुसार विस्तार करायचा. फक्त हे समजलं पाहिजे नेमकं आपण काय दिले आपल्याला, आपण काय प्रूव्ह करायलो, त्यासाठी काय यूज करतो ह्याचा नीट विचार करायचा. लक्षात आला? म्हणजे आता मी जसं दिलं आहे अगदी तसंच तुमचं ओळ ना ओळ यावी असं काहीच नाही, परंतु त्या सगळ्यांचा अर्थ जो अपेक्षित आहे तसाच निघाला पाहिजे. लक्षात आलं? ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. ओके, थँक्यू.